Hello everyone. Sharad Institute of Technology Polytechnic Program of Electrical Engineering welcomes all students. So we have started Unit 4 Energy Conservation through Cogeneration and Tariff. Marks are 16. Course outcome: use cogeneration and relevant tariff for reducing losses in a facilities. So these are the syllabus contents for unit number 4. So up till now we have covered 4.1, 4.2, 4.3, but still a part of 4.3 is left to cover, that is maximum demand tariff, load factor tariff, availability based tariff. So let's start. So this is our lecture number 29. Content for this particular session are special tariff, maximum demand tariff, load factor tariff, availability based tariff, that is ABT. So let's start with the first one, that is maximum demand tariff. So maximum demand tariff is similar to two-part tariff. So in two-part tariff we have already seen there are two parts of electricity bill. First part is fixed charges and second or maximum demand charges, and second part is variable charges, that is based on the energy consumption. ते चार्जेस काय केले जातात, कंझ्युमरला अप्लाय केले जातात. सो सिमिलर टू द टू पार्ट टॅरिफ, मॅक्झिमम डिमांड टॅरिफ इज देअर. सो मॅक्झिमम डिमांड टॅरिफ इज ऑल्सो divided in two parts. That is, first part is maximum demand charges per kW or kVA. म्हणजे पहिल्या पार्ट मध्ये जो चार्ज आहे तो कंझ्युमरची मॅक्सिमम डिमांड किती आहे तो काउंट केला जातो. मग ती मॅक्सिमम डिमांड मे बी इन KW मध्ये असेल, दॅट इज किलोवॅट, किंवा KVA, दॅट इज इन ॲपरंट पॉवर सुद्धा असू शकतं. सो ए इंटू मॅक्झिमम डिमांड इन KW और KVA. अँड हे जे मॅक्झिमम डिमांड चार्जेस असतात ते पर KW किंवा पर KVA ला जास्त असतात चार्जेस. नाउ द सेकंड पार्ट विच इज ॲडेड. सो प्लस सेकंड इज एनर्जी कन्झम्पशन चार्जेस पर युनिट चार्जेस, दॅट इज B इंटू KWH. म्हणजे काय, हा जो सेकंड पार्ट आहे की आपण किती ॲक्च्युअली एनर्जी वापरलेली आहे, होममध्ये असेल, ऑफिसमध्ये असेल किंवा मोठ्या इंडस्ट्रीमध्ये असेल, तर ते ॲक्च्युअल एनर्जी कन्झम्पशन किती होतं, म्हणजे ट्यूब, लॅम्प, फॅन याचे जे काय रनिंग असेल किंवा मशीन्स किती एनर्जी कन्झ्युम करतात, तर हे सगळं काउंटिंग कुठं होतं, सेकंड पार्टमध्ये होतं. सो B इंटू KWH और B इंटू पर युनिट चार्जेस आहेत हे. सो हे जे मॅक्झिमम डिमांड टॅरिफ आहे तर त्याची टोटल एनर्जी चार्जेस म्हणजे जे एनर्जी बिल येणार आहे कंझ्युमरला ते कशा पद्धतीने, तर A इंटू KW और KVA प्लस B इंटू KWH. म्हणजे A इंटू KW और KVA जे आहे दॅट इज मॅक्झिमम डिमांड ऑफ अ कंझ्युमर. सो मॅक्झिमम डिमांड पर मंथमधली वेगवेगळी असू शकते, 10 किलोवॅट असू शकतं किंवा 100 KV असू शकतं. सो इट डिपेंड्स अपॉन कंझ्युमर. प्लस B इंटू KWH म्हणजे जे ॲक्च्युअल आपण कन्झम्पशन करतो इलेक्ट्रिसिटीचा तो पार्ट हा B किंवा सेकंड पार्टमध्ये काउंट केला जातो. सो आता हे मॅक्झिमम डिमांड टॅरिफ जे आहे तर दिस सिस्टीम नीड्स टू अ मॅक्झिमम इंडिकेटर टू बी इन्स्टॉल्ड ॲट द प्रिमायसेस ऑफ कंझ्युमर. म्हणजे आपल्याला हे जर टॅरिफ अप्लाय करायचं असेल एखाद्या इंडस्ट्रीयल कंझ्युमरला तर त्यासाठी काय गरज आहे, तर मॅक्झिमम इंडिकेटर हे बसवायला पाहिजे, इन्स्टॉल करायला पाहिजे. कुठं, तरी कंझ्युमरच्या प्रिमायसेस म्हणजे जिथं ज्या कंझ्युमरला आपण हे टॅरिफ अप्लाय करणार आहोत त्याच्या एनर्जी मीटरच्या साईडलाच कुठलं पाहिजे, मॅक्झिमम डिमांड इंडिकेटर पाहिजे की तो कंटिन्युअसली काउंट करणार आहे की पर्टिक्युलर मंथमधली डिमांड हायेस्ट किती आहे आणि त्याचा काउंट काय करणार आहे तो तिथं रेकॉर्ड करणार आहे. सो such a type of tariff is suitable to a large and medium scale industries. म्हणजे हे जे टॅरिफ स्ट्रक्चर आहे दॅट इज नॉट ॲप्लिकेबल फॉर डोमेस्टिक और स्मॉल कंझ्युमर, लाईक ज्याची कन्झम्पशन कमी आहे अशा कंझ्युमरला हे ॲप्लिकेबल होत नाही. सो हे जे टॅरिफ स्ट्रक्चर आहे ते हाय पॉवर कन्झम्पशन इंडस्ट्री ज्या आहेत त्यांना काय केलं जातं, हे अप्लाय केलं जातं. इट इज ऑल्सो बेनिफिशियल फॉर इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन हॅव्हिंग हाय लोड फॅक्टर. ज्यांचा लोड फॅक्टर जास्त आहे अशा इंडस्ट्रींनी मॅक्झिमम डिमांड टॅरिफ काय करायला पाहिजे, ॲप्लिकेबल करून घ्यायला पाहिजे की जेणेकरून त्यांना काय होईल, बेनिफिशियल होईल. So they can control their maximum demand
and they can reduce their electricity bill. So exceeding the maximum demand over a sanctioned limit may cause penalty to consumer. आता हा जो लास्ट पॉईंट आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सपोज एखाद्या कन्झ्युमरची सँक्शनड करताना, सँक्शनड म्हणजे ॲक्च्युली ग्रांट किंवा परमिशन आपण देतो. सो ते परमिशन देताना काय करायला पाहिजे की हे जे बँक सँक्शन डिमांड सपोज 10 किलोवॅट असेल, मॅक्सिमम 10 किलोवॅट होणार असेल, बट बिकॉज ऑफ सम काय म्हणू शकतो आपण, एकदम लोड वाढला इंडस्ट्रीचा, तर सडनली सगळ्या मशीन्स ऑन केल्या, तर 10 किलोवॅटपेक्षा जास्त लोड झाला. फॉर एक्झाम्पल 15 किलोवॅट असेल किंवा 10 KVA किंवा 15 KVA वाढला असेल, तर ते जे वाढलेले 5 KVA आहेत राईट किंवा 5 किलोवॅट आहेत, तर त्याच्यावर काय बसू शकतं, त्या कन्झ्युमरला एक्स्ट्रा चार्जेस पे करावे लागतात. बिकॉज त्यांनी मॅक्सिमम डिमांड सँक्शन केलेली 10 होती आणि त्यांनी पर्टिक्युलर मंथमध्ये त्यांची 15 किलोवॅट किंवा 15 KVA जर झालं असेल, तर ते तिथं काय बसते, त्या कन्झ्युमरला पेनल्टी बसते, म्हणजेच एक्स्ट्रा चार्जेस द्यायला त्यांना लागतात. सो हे जे काय डिमांड टॅरिफ आहे, मॅक्झिमम डिमांड टॅरिफ, अशा कन्झ्युमरला ॲप्लिकेबल केलं जातं की ज्यांचं कंट्रोल आहे त्यांच्या मॅक्झिमम डिमांडवर. अदरवाईज तिथे आपण मॅक्झिमम डिमांड कंट्रोलरसुद्धा काय करू शकतो, इन्स्टॉल करू शकतो, की जेणेकरून मॅक्सिमम डिमांड जर एक्सीड होत असेल सँक्शनडपेक्षा, तर ते ॲटोमॅटिकली लोड काय होतो, जो कमी इम्पॉर्टन्सचा लोड आहे तो काय होतो, पहिल्यांदा ऑफ होतो. हे आपण ऑलरेडी बघितलं आहे मॅक्झिमम डिमांड कंट्रोलरमध्ये. तर ते आपण बसवू शकतो की जेणेकरून मॅक्झिमम डिमांड काय होईल, एखाद्या कन्झ्युमरची लिमिटमध्ये राहील आणि त्यांना एक्स्ट्रा चार्जेस किंवा पेनल्टी चार्जेस काय करावे लागणार आहेत, पे करावे लागणार नाही. सो दिस इज अबाउट द मॅक्झिमम डिमांड, की ज्याच्यामध्ये फर्स्ट पार्ट जो आहे दॅट इज चार्ज्ड फॉर देअर मॅक्झिमम डिमांड. आणि हे जे चार्जेस असतात मॅक्झिमम डिमांडचे ते काय असतात, जास्त असतात. कशापेक्षा, तर पर युनिट चार्जेसपेक्षा हे मॅक्झिमम डिमांड चार्जेस काय असतात, जास्त असतात. आणि हे प्रकारचा जो टॅरिफ आहे तो फक्त कुणाला ॲप्लिकेबल आहे, तर लार्ज अँड मीडियम स्केल इंडस्ट्रीला. सो दिस टॅरिफ कॅनॉट बी अप्लाइड फॉर डोमेस्टिक कन्झ्युमर. ओके, so this is maximum demand tariff. Now next is load factor tariff. This is very simple. Load factor ची definition, it is the ratio of average load to the maximum demand over a certain duration. So the load factor is equal to, as per the definition आपण बघितलं, हा रेशो आहे कशाचा, ॲव्हरेज लोड टू द मॅक्झिमम डिमांड. सो ॲव्हरेज लोड आणि मॅक्झिमम डिमांड. आता ओव्हर अ सर्टन ड्युरेशन, ओव्हर अ सर्टन ड्युरेशन म्हणजे काय, वी कॅन कॅल्क्युलेट लोड फॅक्टर डेली, मंथली, ॲन्युअली काढू शकतो. सो सर्टन ड्युरेशन झालं म्हणजे डेली असेल तर डेली लोड फॅक्टर येणार, ते आपण काढू शकतो. नाव नेक्स्ट, बट ॲव्हरेज लोड इज इक्वल टू युनिट्स जनरेटेड और कन्झ्युम्ड इन अ गिवन पिरियड डिवायडेड बाय नंबर ऑफ अवर्स इन अ गिवन पिरियड. म्हणजे काय, आता ॲव्हरेज लोड म्हणजे काय आहे, तर ॲव्हरेज लोड परत इथं काय केला, त्याचा फॉर्म्युला लिहिलेला आहे, युनिट जनरेटेड और कन्झ्युम्ड इन अ गिवन पिरियड. परत इथं गिवन पिरियड म्हणजे डेली असू शकतो ॲव्हरेज लोड, मंथली असू शकतो किंवा इयरली असू शकतो. सो दॅट इज गिवन पिरियड. अँड नंबर ऑफ अवर्स म्हणजे डेली असेल तर 24 आवर्स आले राईट, आणि ॲन्युअली असेल तर वी हॅव टू मल्टिप्लाय दिस 365, असं आपण मल्टिप्लाय करून नंबर ऑफ अवर्स काय करू शकतो, काढू शकतो त्याच्यामध्ये. सो नंबर ऑफ अवर्स आले त्याच्यात. सो आता काय केलं आपण, हे जो ॲव्हरेज लोड आहे तो ॲव्हरेज लोड आपण काय करायचा आहे, ह्या फॉर्म्युलामध्ये पुट करायचा आहे. म्हणजे लोड फॅक्टरच्या फॉर्म्युलामध्ये जे ॲव्हरेज लोड दिलेला आहे त्या ॲव्हरेज लोडच्या ऐवजी आपल्याला काय करायचं आहे, हा जो ॲव्हरेज लोडचा फॉर्म्युला दिला आहे, वी हॅव टू पुट दॅट फॉर्म्युला अगेन. सो इट बिकम्स लोड फॅक्टर इज इक्वल टू युनिट्स जनरेटेड और कन्झ्युम्ड इन अ गिवन पिरियड डिवायडेड बाय नंबर ऑफ अवर्स. हे म्हणजे काय झालं, ॲव्हरेज लोड. नाव मॅक्सिमम डिमांड, हे नॉर्मल लोड फॅक्टरमधलं काय आलं, हे मॅक्सिमम डिमांड आलं. आता काय होणार आहे, परत लोड फॅक्टर इज इक्वल टू, परत हे जे नंबर ऑफ अवर्स आहेत ते काय जाणार, डिनॉमिनेटरला गेल्यानंतर इथं काय होणार आहे, मल्टिप्लिकेशन होणार आहे. सो द लोड फॅक्टर इज इक्वल टू युनिट जनरेटेड और कन्झ्युम्ड इन अ गिवन पिरियड डिवायडेड बाय maximum demand into number of hours. So this is a load factor formula. We can use the last one formula or the first one formula, but the meaning will remain same. So हे झालं load factor. आता why it is necessary to introduce load factor tariff आपण ते बघणार आहोत नेक्स्ट स्लाइड मध्ये. सो लोड फॅक्टर टॅरिफ, सो डेफिनेशन किंवा आपण म्हणू शकतो फॉर्म्युला,
unit generated or consumed in a given period divided by maximum demand into number of hours. So if the load factor is very low, जर load factor हा कमी असेल तर काय होतं, there will be high peak demand and the capacity of electrical energy remains inactive for a longer time. म्हणजे load factor जर कमी असेल तर काय होणार आहे, there will be maximum demand. म्हणजे डिनॉमिनेटर जर हा मोठा झाला तर नंबर ऑफ आवर्स फिक्स असणार आहेत, मॅक्झिमम डिमांड काय असणार आहे, चेंज होत असणार आहे. सपोज मॅक्झिमम डिमांड जी हाय झाली तर काय होणार आहे, युनिट जनरेटर विल रिमेन लेस अँड द कॅपॅसिटी ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी रिमेन्स इनॅक्टिव्ह. म्हणजे काय, सडनली मॅक्झिमम डिमांड इन्क्रीज झाली, ती मॅक्झिमम डिमांड फॉर अ व्हेरी शॉर्ट ड्युरेशन असतं, म्हणजे फॉर 1 hour 2 hour और हाफ आवर. पण नंतर काय होतं, लोड परत स्टेबल होतं. पण त्यावेळे पुरतं काय होतं, द कॅपॅसिटी ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी रिमेन्स इनॅक्टिव्ह फॉर अ लॉंग टाईम. त्यामुळं लोड फॅक्टर जर कमी असेल तर कॅपॅसिटी ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी रिमेन्स इनॅक्टिव्ह फॉर अ लॉंग टाईम विच इज नॉट व्हेरी गुड अँड दिस विल इन्क्रीज द पर युनिट कॉस्ट ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी टू द कन्झ्युमर. म्हणजे आपल्याला जे बिल येतं पर युनिटला, सपोज हे असंच कंटिन्यू राहिलं, लोड फॅक्टर कमी असेल तर पर युनिटचे चार्जेस काय होतात, इन्क्रीज होतात. ऑब्व्हियसली जनरेशनच्या साईडला काय होतं, कॉस्ट पर युनिट जनरेशन करण्यासाठी वाढतं. त्यामुळं ती कॉस्ट ओव्हरकम करण्यासाठी जनरेशनमधले आपल्याला इलेक्ट्रिसिटी बिलमधलं जे पर युनिट चार्जेस येतात ते वाढवावे लागतात, की जेणेकरून जनरेशनमधला जो काय आलेला खर्च आहे पर युनिट मागे तर तो कन्झ्युमरकडनंच काय केला जातो, ओव्हरकम केला जातो. का, बिकॉज ऑफ द लो लोड फॅक्टर. नाव टू रिड्यूस द पीक डिमांड शिफ्ट सम लोड फ्रॉम पीक टाईम टू नॉन पीक टाईम. म्हणजे आता आपल्याला लोड फॅक्टर जर इम्प्रूव्ह करायचं असेल, एखाद्या कन्झ्युमरचा इम्प्रूव्ह करायचं असेल तर ही मॅक्सिमम डिमांड काय करायला पाहिजे, कमी करायला पाहिजे. म्हणजेच मॅक्सिमम डिमांड कधी होते, जेव्हा आपण सडनली सगळे एखाद्या ऑफिसमधले लोड किंवा इंडस्ट्रीमध्ये सडनली सगळे लोड एकदम ऑन करतो तेव्हा मॅक्सिमम डिमांड होते. तर ती जी मॅक्सिमम डिमांड आहे ती मॅक्सिमम डिमांड ही पीक पिरियडमध्ये न करता, आता पीक पिरियड म्हणजे फॉर एक्झाम्पल सकाळी आपण म्हणू शकतो की 9 ते 12 काय असू शकेल, पीक पिरियड टाईम असेल. तर तो जो पीक पिरियड टाईम आहे सकाळी 9 वाजल्यापासून 12 तर तो पीक अवरमध्ये सडनली सगळ्या मशीन्स ऑन न करता आपण तो जो काय लोड आहे तो आपण दुपारी 12 नंतर ते संध्याकाळी 6 काय करू शकतो, तो लोड शिफ्ट करू शकतो. किंवा आणखीन ऑफ पीक अवर्स म्हणजे आपण म्हणू शकतो रात्री 10 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजल्यापर्यंत किंवा 5 वाजल्यापर्यंत, पहाटे 5 वाजेपर्यंत हा सुद्धा जो काय पिरियड आहे दॅट इज ऑल्सो ऑफ पीक पिरियड. म्हणजे रात्री 10 पासून ते सकाळी 5 किंवा 6 ह्या वेळेत सुद्धा जर पॉसिबल असेल तर तो इंडस्ट्रीचा लोड आपण शिफ्ट केल्यानंतर काय होतं, मॅक्सिमम डिमांड रिड्यूस होते आणि लोड फॅक्टर काय होऊ शकतो, इम्प्रूव्ह होऊ शकतो. सो नाव इन लोड फॅक्टर टॅरिफमध्ये काय असतंय बघूया आपण. हे लोड फॅक्टर कमी असेल तर काय होतं, ह्याचे थोडक्यात काय सांगितलेले डिसएडव्हान्टेजेस सांगितलेले आहेत. इफ द लोड फॅक्टर इज लेस देन द मॅक्सिमम डिमांड विल इन्क्रीज. मॅक्सिमम डिमांड इन्क्रीज झालं तर काय होतं, सगळा लोड जनरेशनवर येतो आणि जनरेशनवर लोड आला की पर युनिट चार्जेस काय होतात, जनरेटिंग करण्यासाठी वाढतात आणि ते वाढलेले चार्जेस परत कन्झ्युमरकडनं ओव्हरकम करण्यासाठी त्यांना पर युनिटचे चार्जेस आपल्याला जे बिल येतं तिथे वाढवले जातात. सो दिस इज नॉट गुड हॅव्हिंग अ लोड फॅक्टर लेस. सो आता तेच ह्या टॅरिफमध्ये काय केलेलं आहे, इन दिस स्ट्रक्चर अ कन्झ्युमर इज चार्ज बाय कन्सिडरिंग लोड फॅक्टर. म्हणजे कन्झ्युमरचं लोड फॅक्टर बघून काय केलं जातं, त्याला इलेक्ट्रिसिटी बिल अप्लाय केलं जातं. इफ अ कन्झ्युमर हॅज हाय लोड फॅक्टर देन चार्जड ॲट अ लोअर रेट ऑर गेट इन्सेंटिव्ज. म्हणजे सपोज कन्झ्युमरचा हाय लोड फॅक्टर असेल देन सच अ कन्झ्युमर आर चार्ज ॲट अ लोअर रेट, त्यांना लोअर रेट लावले जातात किंवा दे विल गेट इन्सेंटिव्ज किंवा डिस्काउंट मिळू शकतो त्यांना. आणि त्याच्याबरोबर उलटं, इफ अ कन्झ्युमर हॅज अ लो लोड फॅक्टर देन दे आर चार्जड, कन्झ्युमर आर चार्ज ॲट हायर रेट ऑर गेट पेनलाइज. म्हणजे लो लोड फॅक्टर असेल, कमी लोड फॅक्टर असेल तर त्या कन्झ्युमरला काय केलं जातं, पेनल्टी बसते किंवा एक्स्ट्रा चार्जेस जे म्हणू शकतो फॉर हॅव्हिंग अ लो लोड फॅक्टर तर त्यांना ते पे करावे लागतात. सो दॅट इज अबाउट दी लोड फॅक्टर. सो इफ अ कन्झ्युमर वॉन्ट्स टू have a high power factor then that consumer should shift their load from peak hour to non peak hours. म्हणजे ज्यांना लोड फॅक्टर इम्प्रूव्ह करायचा आहे त्यांनी मॅक्सिमम डिमांड पीक अवरमधली कमी करायला पाहिजे
आणि त्यांचा जो काय मॅक्सिमम डिमांड असेल ती पीक आवरमधनं नॉन पीक आवरमध्ये म्हणजेच रात्री शिफ्ट पॉसिबल असेल तर रात्री शिफ्ट केलं तरी दे विल गेट हाय लोड फॅक्टर आणि त्यामुळे त्यांना डिस्काउंटसुद्धा मिळेल बिलिंगमध्ये. सो लोड फॅक्टर टॅरिफ जे काय आहे दॅट इज ॲप्लिकेबल फॉर बिग industrial consumer. It is not at all applicable for domestic consumer. So this tariff is particularly applicable for consumer who consumes more electricity and are able to shift their load from peak hour to non-peak hours. Now next is availability based tariff. So first, ABT is a frequency based pricing scheme adopted in Indian power sector to maintain grid discipline by implementing incentive or disincentive penalty म्हणू शकतो during unscheduled power interchange. So ABT म्हणजे काय की थोडक्यात काय इट इज रिलेटेड टू द ग्रीड. सब ग्रीडमध्ये पॉवर एक्सचेंज होत राहते राईट. सो पॉवर एक्सचेंजसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे फ्रिक्वेन्सी मेंटेन राहिली पाहिजे. फ्रिक्वेन्सी जर अप अँड डाऊन झालं सडन अप अँड डाऊन दॅन द नॉर्मल रेंज तर तिथं कॅस्केड ट्रिपिंग म्हणजे कंटिन्युअसली सगळीकडे ट्रिप होतं आणि पॉवर फेल्युअर होऊ शकतं पूर्ण एरियामध्ये ठराविक काळासाठी. तर ते अवॉइड करण्यासाठी ABT अवेलेबिलिटी बेस्ड टॅरिफ काय केलेलं आहे इंट्रोड्यूस केलेलं आहे जस्ट टू मेंटेन द ग्रीड डिसिप्लिन दॅट इज ग्रीड फ्रिक्वेन्सी. नाउ वाय इट इज नेसेसरी टू हॅव ABT. पहिला पॉईंट, Indian power sector is characterized by low frequency system due to continuous power deficit for most of the time. म्हणजे आपलं इंडियन पॉवर सेक्टर जे आहे त्याच्यात स्टँडर्ड फ्रिक्वेन्सी आहे 50 हर्ट्स. बट बिकॉज ऑफ देर इज अ गॅप बिटवीन जनरेशन अँड डिमांड त्यामुळे ही फ्रिक्वेन्सी काय होते मेंटेन राहत नाही. सो देर इज ऑलवेज सप्लाय अँड डिमांड मिसमॅच. म्हणजेच काय डिमांड हाय असते आणि सप्लाय कमी असतो किंवा सप्लाय जास्त असतो आणि डिमांड कमी असते. सो दॅट इज कॉल्ड ॲज अ मिसमॅच. सो द पॉवर डिमांड इज ऑलवेज मोर दॅन दी पॉवर सप्लाय. म्हणजे आपल्या इंडियामध्ये काय आहे की ॲज पॉप्युलेशन इन्क्रीजेस द इलेक्ट्रिकल पॉवर डिमांड ऑल्सो इन्क्रीजेस बट सप्लाय इज रिमेन ॲज अ सेम. सो तेच लिहिलेलं आहे इथं द पॉवर डिमांड इज ऑलवेज मोर दॅन दी पॉवर सप्लाय. सो ड्यू टू दिस द फ्रिक्वेन्सी ऑफ ग्रीड रिमेन्स लोअर साईड. म्हणजे काय होतं डिमांड जास्त असल्यामुळे जनरेशनवर काय होतो त्याचं बर्डन किंवा भार येतो एक्स्ट्रा पॉवर जनरेट करण्यासाठी आणि त्यामुळं फ्रिक्वेन्सी जी आहे ती मेंटेन होत नाही आणि ती नॉर्मली काय असते लोअर साईड. म्हणजे 50 हर्ट्ज असेल तर ती नॉर्मली 49 पॉईंट समथिंग हर्ट्ज एवढी फ्रिक्वेन्सी काय होते एवढ्या फ्रिक्वेन्सीवर पॉवर काय करतं ते सप्लाय करतो. सो दॅट इज नॉट गुड फॉर ग्रीड. सो अंडर नॉर्मल कंडिशन द ग्रीड फ्रिक्वेन्सी इज एक्सपेक्टेड टू बी कॉन्स्टंट ॲट 50 हर्ट्स. म्हणजे आपले इंडियन स्टँडर्ड फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज आहे तर पॉवर सप्लायसुद्धा कितीला जायला पाहिजे 50 हर्ट्जला. बट ड्युरिंग पीक लोड पिरियड द फ्रिक्वेन्सी गोज डाऊन. म्हणजे पीक जेव्हा पिरियड असतं किंवा बर्डन येतं हाय मॅक्सिमम डिमांड होते जनरेशनवर तेव्हा जी काय फ्रिक्वेन्सी आहे ती काय होते कमी येते. दॅट इज 48 ते 48.5 हर्ट्स फॉर मेनी टाइम्स फॉर मेनी अवर्स अ डे. म्हणजे दिवसातले काही तासांसाठी ती फ्रिक्वेन्सी जी आहे ती 50 हर्ट्ज राहत नाही बिकॉज ऑफ हाय पॉवर डिमांड. ती फ्रिक्वेन्सी 48 ते 48.5 ह्या रेंजमध्ये काय होते पूर्ण दिवसामध्ये काय होते ती एवढीशीच राहते म्हणजे 50 हर्ट्जपर्यंत येत नाही. सो सिमिलरली ड्युरिंग ऑफ पीक आवर्स म्हणजे जेव्हा लोड कमी असतो तेव्हा द फ्रिक्वेन्सी गोज अप 50 टू 50.51. सो hertz for many hours a day. Sometimes there is a wide frequency variation like up to 1 hertz in 10 to 15 minutes for a many hours. So याच्यामध्ये काय सांगितलंय वरच्या 4th पॉईंटमध्ये काय जर पीक पिरियड असेल किंवा हाय डिमांड असेल तर फ्रिक्वेन्सी काय होते कमी होते तेच 48 ते 48.5. पण जेव्हा ऑफ पीक आवर्स असतात म्हणजे लोड कमी असतो पॉवर जनरेशनवरचा तेव्हा हीच फ्रिक्वेन्सी काय होते 50.5 ते 51 हर्ट्ज काय होते एवढी चेंज होते. म्हणजे 50 हे कॉन्स्टंट राहतच नाही. सो समटाईम्स देअर इज वाईड फ्रिक्वेन्सी व्हॅरिएशन. म्हणजे पॉईंटमध्ये फ्रिक्वेन्सी व्हॅरिएशन इज ओके बट समटाईम्स तिथं काय होतं 1 हर्ट्जपेक्षा जास्त काय होतं व्हॅरिएशन येतं की ज्याच्यामुळे काय होतं ग्रीड डिस्टर्बन्स होऊ शकतो. ग्रीड डिस्टर्बन्स म्हणजे काय कॅस्केड ट्रिपिंग काय होऊ शकतं ह्या फ्रिक्वेन्सी अनबॅलन्समुळे कॅस्केड ट्रिपिंगचा प्रॉब्लेम जास्त होतो. म्हणजे सडनली सगळे पॉवर प्लांट्स
काय होतात, एका पाठोपाठ एक काय होतात, ऑफ होतात ड्यू टू द अनस्केड्युल्ड पॉवर इंटरचेंजमुळे. सो ऑल दिस कंट्रीब्यूट टू द ग्रीड डिस्टर्बन्स. म्हणजे हे जे आहे पीक अवर आणि नॉन पीक अवर्समध्ये जो काय फ्रिक्वेन्सीचा डिस्टर्बन्स आहे अप अँड डाऊन दॅन द नॉर्मल फ्रिक्वेन्सी रेंज, तर त्याच्यामुळे ग्रीड डिस्टर्बन्स होतं आणि दिस कॉज लिडिंग टू द ट्रिपिंग ऑफ कनेक्टेड जनरेटर अँड ट्रिपिंग ऑफ लाईन्स. ह्यामुळे काय होतं, जनरेटर्स जे काय कनेक्टेड आहेत, आता आपण असं नाही की सगळे पॉवर प्लांट एकमेकांना कनेक्टेड आहेत, त्यालाच काय म्हणतो ग्रीड सिस्टीम. सो ह्या ग्रीडमध्ये पॉवरची एक्सचेंज होत असते. म्हणजे एखाद्या पॉवर प्लांटकडून सपोज हायड्रो पॉवर प्लांट असेल तर तो न्यूक्लिअर पॉवर प्लांटला इलेक्ट्रिसिटी देऊ शकतो किंवा न्यूक्लिअर पॉवर प्लांटपासून हायड्रो पॉवर प्लांट इलेक्ट्रिसिटी घेऊ शकतो. तर तिथं जर फ्रिक्वेन्सी मॅच झाली नाही दोन्ही पॉवर प्लांटची, म्हणजे हायड्रो पॉवर प्लांट आणि न्यूक्लिअर पॉवर 50 हर्ट्ज मॅच झाली नाही, तर देअर विल बी अ कॅस्केड ट्रिपिंग ऑफ द जनरेटर. आणि त्या जनरेटरला ज्या काही ट्रान्समिशन लाईन्स कनेक्टेड आहेत तिथं सुद्धा काय होतं, त्या लाईनचं ट्रिपिंग होतं जस्ट बिकॉज ऑफ द अनबॅलन्स बिटवीन द फ्रिक्वेन्सी, किंवा दोन्हीची फ्रिक्वेन्सी मॅच झाली नाही, तर त्यामुळं हा प्रॉब्लेम येतो. सो टू अवॉइड दिस ABT टॅरिफ काय केलं, इंट्रोड्यूस केलेलं आहे. सो ट्रिपिंग ऑफ लाईन लीड्स टू इंटरप्शन ऑफ पॉवर सप्लाय टू द लार्ज ब्लॉक ऑफ कन्झ्युमर. म्हणजे ह्या ट्रिपिंगमुळं काय होतं की जे जनरेशन तर थांबतंच, आणि त्या जनरेटरवर जे काही कन्झ्युमर्स आहेत, लाईन्सवर जे काही कन्झ्युमर्स आहेत, त्यांना मोठे मोठे एरिया आहेत की ज्या एरियामध्ये ते जनरेटर सप्लाय करतं, ते सगळे काय होणार आहेत, ब्लॅकआउट होऊ शकतं तिथं. सो टू अवॉइड ऑल दिस थिंग्स अवेलेबिलिटी बेस्ड टॅरिफ इज युज्ड. मग ते आपण बघणार आहोत कसं टॅरिफचं स्ट्रक्चर असतं ते. सो थोडक्यात काय, आपल्याला हे जे ग्रीडमध्ये फ्रिक्वेन्सी मेंटेन ठेवण्यासाठी जे काय करावं लागतं ते सगळं अवेलेबिलिटी बेस्ड टॅरिफमध्ये असतं, की जेणेकरून पॉवर एक्सचेंज असतील आणि फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट राहण्यासाठी काय केलं जातं, हे ABT टॅरिफ इंट्रोड्यूस केलेलं आहे. नाव नेक्स्ट इज, आपण याच्यामध्ये बघणार आहोत की कसं आहे ते ABT टॅरिफ. सो ह्या डायग्राममध्ये बघू शकता आपण की जनरेटिंग स्टेशन दाखवलेलं आहे, एक फॉर एक्झाम्पल घेतलेलं आहे, ग्रीड दाखवलेलं आहे आणि हे लोड दाखवलेलं आहे. सो ह्याच्यामध्ये जनरेटिंग स्टेशनवरचं दाखवलेलं विच इज कनेक्टेड इन द ग्रीड, त्याच्यामध्ये एक्स ॲक्सिसवर फ्रिक्वेन्सी घेतलेलं आहे आणि वाय ॲक्सिसवर पॉवर जनरेशन घेतलेलं आहे इन मेगावॅट. सो इथं दिल्याप्रमाणे फॉर P1 जनरेशन ड्युरिंग पीक आवर्स द ग्रीड फ्रिक्वेन्सी इज F1. म्हणजे P1 जेव्हा डिमांड आहे तेव्हा त्यावेळेची फ्रिक्वेन्सी किती आहे, F1 आहे. दॅट इज ड्युरिंग पीक अवर पीक लोड, म्हणजे पीक लोड जेव्हा आहे तेव्हा P1 जनरेशन आहे आणि त्याच्याशी रिलेटेड फ्रिक्वेन्सी F1 आहे. सिमिलरली वेन द पॉवर डिमांड इज लेस, म्हणजे पॉवर डिमांड कमी आहे, म्हणजे आता हे तर काय झालं, कमी झालं, P2 म्हणजे कमी झालं. सो द P2 इज ड्युरिंग ऑफ पीक अवर्स, एवढी डिमांड कमी आहे, तर त्यावेळची फ्रिक्वेन्सी काय F2 आहे, इज ॲट हायर साईड. म्हणजे आपण मगाशी बघितलं की जेव्हा पॉवर जनरेशनवर लोड जास्त असतो, डिमांड जास्त आहे, म्हणजे P1 जास्त आहे, तेव्हाची फ्रिक्वेन्सी काय आहे, कमी आहे. आणि जेव्हा डिमांड कमी आहे, पॉवर डिमांड कमी आहे, तेव्हाची फ्रिक्वेन्सी जास्त आहे. सो दॅट इज नॉट गुड. कुठल्याही पॉवर जनरेशनला, हाय पॉवर जनरेशन असू दे किंवा लो पॉवर जनरेशन असू दे, फ्रिक्वेन्सी मस्ट बी स्टेबल. सो दॅट इज अवेलेबिलिटी बेस्ड टॅरिफ. हे फक्त इंट्रोडक्शन झालं ABT म्हणजे काय. पुढच्या स्लाइड्समध्ये आपण बघणार आहोत की ॲक्च्युली ABTमध्ये चार्जेस कसे आकारले जातात किंवा हाऊ चार्जेस आर अप्लाइड टू द कन्झ्युमर ऑर जनरेटिंग स्टेशन. सो एक्सप्लेनेशन, अवेलेबिलिटी बेस्ड टॅरिफ इज अ 3 पार्ट प्राइसिंग स्कीम. म्हणजे जसं आपण 2 पार्ट टॅरिफमध्ये बघितलं, 3 पार्टमध्ये बघितलं, तर ह्याच्यामध्ये सुद्धा अवेलेबिलिटी बेस्ड टॅरिफचे 3 पार्ट केलेले आहेत. फिक्स्ड चार्जेस, त्याला कपॅसिटी चार्ज पण म्हणू शकतो, व्हॅरिएबल चार्जेस किंवा फ्युएल चार्ज म्हणू शकतो, अँड अनस्केड्युल्ड पॉवर इंटेज, दॅट दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. अनस्केड्युल्ड पॉवर इंटरचेंज, दॅट इज UI, इन्सेंटिव्ह और पेनल्टी, दॅट इज न्यू पॉईंट की जो महत्त्वाचा आहे इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी. सो पहिलं बघूया आपण फिक्स्ड कॉस्ट. सो फिक्स्ड कॉस्ट, दिस मीन्स फिक्स्ड कॉस्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्लांट कपॅसिटी शेअर्ड बाय द बेनिफिशरीज. म्हणजे वेगवेगळे प्लांट एकमेकांना कनेक्टेड आहेत, तर त्यांचं पॉवर एक्सचेंज म्हणजेच बेनिफिशरीज. दिस इज द रिझन for fixed charge is often called as capacity charge, but this does not mean that generating station can claim any amount of fixed cost irrespective of its availability. So ह्याच्यामध्ये काय आहे की जनरेटिंग प्लांट जो आहे ते कुठलेही फिक्स्ड चार्जेस अप्लाय करू शकत नाही
अकॉर्डिंग टू द कपॅसिटी, म्हणजे त्यांची जेवढी कपॅसिटी असेल 1000 मेगावॅट कपॅसिटी असेल जनरेटिंगची, तर तेवढे चार्जेस ते अप्लाय करू शकत नाहीत फॉर 1000 मेगावॅट. तर द रिइम्बर्समेंट और रिइम्बर्स्ड फिक्स्ड चार्ज पेएबल टू द जनरेटिंग स्टेशन इज डिपेंड ऑन द अवेलेबिलिटी ऑफ द प्लांट. म्हणजे भलेही तो प्लांटची कपॅसिटी किती असेल 1000 मेगावॅट असेल, पण तर जनरेशन सध्या त्याचं 900 मेगावॅट असेल, तर 1000 मेगावॅटला जेवढे चार्जेस अप्लाय केले जातात तेवढे 900 मेगावॅट जनरेट करत असेल तर ते अप्लाय करून चालत नाही. म्हणजे ॲक्च्युली आता सध्या इन्स्टंटला किती अवेलेबल आहे पॉवर, त्याच्यावरनं ते काय केले जातात, फिक्स्ड चार्जेस आकारले जातात. सो इफ द प्लांट अवेलेबिलिटी फॉर अ इयर इज मोर दॅन द सेट नॉर्म, द जनरेटिंग स्टेशन गेट पेड हायर. म्हणजे काय, प्लांटची कपॅसिटी काय आहे 1000 मेगावॅट आहे आणि ते काय सप्लाय किती, त्याला सप्लाय किती करायचं आहे, मिनिमम 900, आणि त्याच्यापेक्षा जास्त जर करत असेल 1000 मेगावॅट असेल तर त्याला काय केलं जातं, द जनरेटिंग स्टेशन गेट्स पेड हायर. म्हणजे त्यांना काय केलं जातं, पेड जास्त काय केलं जातं, पेमेंट आकारलं जातं किंवा दे गेट पेड हायर. सो इन केस द प्लांट अवेलेबिलिटी इज लेस दॅन द सेट नॉर्म ओव्हर अ इयर, द जनरेटिंग स्टेशन इज गोइंग टू बी पेड लोअर. म्हणजे काय, एखाद्या प्लांटकडनं जर नॉर्म सपोज सेट केला असेल 800 मेगावॅट जनरेट करायला पाहिजे कुठल्याही परिस्थितीत पूर्ण वर्षामध्ये, आणि त्याच्यापेक्षा जास्त जर करत असेल, सपोज 900 करत असेल, ॲक्च्युली सेट नॉर्म 800 मेगावॅट आहे पण ते सप्लाय करते 900 मेगावॅट, तर अशा जनरेटिंग स्टेशनला काय केलं जातं, जास्त पैसे काय केले जातात, दिले जातात. आणि इथं त्याच्याबरोबर उलट आहे, सपोज 800 मेगावॅट करायचं असेल आणि त्यांनी 700 मेगावॅट किंवा कंटिन्युअसली 700, 765, 780, एक्झॅक्ट 800 जर त्यांनी पेड केलं नाही, जनरेट केलं नाही इलेक्ट्रिसिटी, तर त्यांना जे काय चार्जेस आहेत त्यांनी लोअर चार्जेस काय केले जातात, त्यांना अप्लाय केले जातात. सो दिस इज वाय दिस टॅरिफ इज कॉल्ड ॲज अवेलेबिलिटी बेस्ड टॅरिफ. म्हणजे कपॅसिटीवर एखाद्या प्लांटचे हे चार्जेस अप्लिकेबल नाहीत. आता सध्या इन्स्टंटला किती पॉवर आहे फॉर अ इयर ते कन्सिडर करून मग हे चार्जेस काय केले जातात, त्यांना अप्लाय केले जातात. सो वाय दिस इज कॉल्ड ॲज अ अवेलेबिलिटी बेस्ड टॅरिफ. म्हणजे पॉवर आता सध्या किती अवेलेबल आहे त्याच्यावरनं हे काय केलं जातं, टॅरिफ स्ट्रक्चर ठरवलं जातं. सो इन अर्लियर टॅरिफ फिक्स्ड चार्जेस वॉज डिपेंड ऑन द प्लांट लोड फॅक्टर, बट इन अवेलेबिलिटी बेस्ड टॅरिफ इट इज लिंक्ड टू द प्लांट अवेलेबिलिटी. म्हणजे पूर्वीच्या काळी काय करायचे की हे जे टॅरिफ आहे त्याच्यात प्लांटचा लोड फॅक्टर बघून त्यांना चार्जेस अप्लाय केले जात होते, पण एबीटीमध्ये एक्झिस्टिंग प्लांट अवेलेबिलिटी किती आहे ते कन्सिडर करून चार्जेस अप्लाय केले जातात. आता स्ट्रक्चर बघूया आपण. सेकंड पार्ट आहे तो व्हॅरिएबल चार्ज. पहिला पार्ट थोडक्यात सांगायचं झालं तर सध्या लेटेस्ट अवेलेबिलिटी किती आहे प्लांटची त्याच्यावरून ते चार्जेस फिक्स केले जातात. नेक्स्ट व्हॅरिएबल चार्जेस और कॉस्ट. Cost is incurred by generating station to produce megawatt day to day. Variable charges is also called as energy charges. So ह्याच्यामध्ये काय येतं, it comprises fuel charge like coal for thermal power plant, nuclear fuel bundle for nuclear power plant, gas for gas power plant and operating expenses. So हे जे व्हॅरिएबल चार्जेस आहेत ते का अप्लाय केले जातात, तर ह्या व्हॅरिएबल चार्जेस का म्हटले तर त्याला लागणार जे फ्युएल आहे जनरेटिंग स्टेशनला ते का होतं, फॉर एन इयर त्याचे काय होतात, प्राईस चेंज होतात. म्हणजे कोलची प्राईस चेंज होते, न्यूक्लिअर फ्युएल लाईक अ युरेनियम, थोरियम हे जे काय फ्युएल आहेत त्यांची इयर टू इयर काय होतात, चार्जेस जे काय आहेत किंवा कॉस्ट जी काय ते चेंज होते. सो त्यामुळे हे चार्जेस काय आहेत, व्हॅरिएबल चार्जेस आहेत. प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, म्हणजे एखाद्या प्लांटला रन करण्यासाठी जे काय ऑपरेटिंग एक्सपेन्सेस येतात तर ते सगळे काय केले जातात, ह्याच्यातनं ओव्हरकम केले जातात. सो व्हॅरिएबल चार्ज और व्हॅरिएबल कॉस्ट. Now third is very important, which is new, unscheduled power interchange charge, that is UI charge. So ह्याच्यामध्ये बघूया आपण. सपोज अ जनरेटिंग स्टेशन इज scheduled to deliver 600 megawatt, but actually on a day it is supplying 700 megawatt. Even then the station will be paid energy charges for scheduled generation, that is for 600 megawatt. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांना सप्लाय करायचं आहे 600 मेगावॅट, पण त्या पॉवर प्लांटने किती सप्लाय केले 700 मेगावॅट, तर त्यांना एनर्जी चार्जेस जे काय आहेत ते 600 मेगावॅटला जेवढे ठरलेले आहेत तेवढेच दिले जातात. फॉर सरप्लस 100 म्हणजे एक्स्ट्रा जे 100 आहेत
surplus 100 megawatt, the rate of energy charge will depend upon the prevailing grid frequency at the time. This energy charge for surplus supply, that is 100 megawatt, is called unscheduled interchange charge. The UI charge is linked up with the frequency. आता ह्याच्यामध्ये सिंपल आहे. ॲक्च्युली पॉवर प्लांटला किती डिलिव्हर करायचे होते 600 मेगावॅट, पण पॉवर प्लांटने किती डिलिव्हर केले 700 मेगावॅट. ओके, बट हे जे 100 मेगावॅट एक्स्ट्रा आहेत राईट, तर ते 100 मेगावॅट एक्स्ट्राचे पैसे दिले जात नाहीत, पण त्याला काय केलं जातं, काय बघितलं जातं की 100 मेगावॅट जे एक्स्ट्रा जनरेट केलेलं आहे त्यावेळची ग्रीड फ्रिक्वेन्सी काय होती आणि त्याची फ्रिक्वेन्सी काय होती हे काय केलं जातं, चेक केलं जातं. आणि हे जे 100 मेगावॅट आहेत एक्स्ट्रा सरप्लस, त्याला आपण काय म्हणू शकतो, अनस्केड्यूल्ड इंटरचेंज चार्ज. म्हणजे हे ठरलेलं नव्हतं, हे जनरेटिंग स्टेशन हे एक्स्ट्रा जनरेट केलेलं आहे. म्हणजे जे 100 मेगावॅट आहेत दॅट इज एक्स्ट्रा पॉवर किंवा अनस्केड्यूल्ड इंटरचेंज चार्ज. हे स्केड्यूलमध्ये नव्हतं. स्केड्यूलमध्ये किती होतं, फक्त 600 मेगावॅट, पण जनरेटिंग स्टेशनने किती डिलिव्हर केलेलं आहे 700 मेगावॅट. सो 600, ह्या 700 मधले 600 स्केड्यूल्ड आहेत, पण 100 मेगावॅट काय अनस्केड्यूल्ड आहेत. सो त्याच्यासाठी चार्ज करताना फ्रिक्वेन्सी काय केली जाते, लक्षात घेतली जाते किंवा कन्सिडर केली जाते. त्याचा थर्ड पॉईंटमध्ये दिलेला आहे, इफ द ग्रीड फ्रिक्वेन्सी इज हायर दॅट इज मोर दॅन 50.2 हर्ट्ज देन द रेट ऑफ UI चार्ज इज 0. म्हणजे हे 100 जे आहेत मेगावॅट एक्स्ट्रा जनरेट केले म्हणून त्याला चार्ज लगेच दिले जात नाहीत. का तर फ्रिक्वेन्सी त्यांची बघितली जाते आणि फ्रिक्वेन्सी जर 50.2 हर्ट्जपेक्षा जास्त असेल आणि पॉवर 100 मेगावॅट असेल तर त्यांना कुठलेही चार्ज दिले जात नाहीत किंवा जो चार्ज असेल तो 0 त्यांना काय दिलं जातं, थोडक्यात इन्सेंटिव्ह मिळत नाही. दिस मीन्स जनरेटिंग स्टेशन विल नॉट बी पेड फॉर एक्सेस जनरेशन ऑफ 100 मेगावॅट वेन ग्रीड फ्रिक्वेन्सी इज मोर दॅन 50.2 हर्ट्ज. म्हणजे जेव्हा ग्रीड फ्रिक्वेन्सी जास्त असेल, 100 मेगावॅट असेल म्हणजे 50 नसेल, तर त्या जनरेटिंग स्टेशनला तुम्ही 100 मेगावॅट जास्त जनरेट केले म्हणून कुठलेही पैसे दिले जात नाही. Thus, the station is forced to reduce the generation to maintain the grid frequency. म्हणजे त्या पर्टिक्युलर जनरेटिंग स्टेशनला काय सांगितलं जातं, एक्स्ट्रा जनरेशन आहे ते करायचं नाही बिकॉज ऑफ द डिस्टर्बन्स टू द ग्रीड फ्रिक्वेन्सी. ओके, सो दिस इज अबाउट द ABT. थोडक्यात आपण बघूया, ABT इज डिवायडेड इन 3 पार्ट. त्यातला पहिला पार्ट आपण म्हणू शकतो फिक्स्ड कॉस्ट. थोडक्यात अवेलेबिलिटी ऑफ जनरेशन, म्हणजे सध्याला किती अवेलेबल आहे जनरेशन. म्हणजे 1000 मेगावॅट कपॅसिटी आहे प्लांटची, पण सध्याला 900 मेगावॅट जनरेट करतं. सो 1000 मेगावॅट एवढे पैसे त्यांना अप्लाय केले जात नाहीत, त्यांना 900 मेगावॅटचेच पैसे काय केले जातात, दिले जातात. सो दॅट इज अवेलेबिलिटी बेस्ड जनरेशन, की ज्याच्यामध्ये प्लांट कपॅसिटी बघत नाहीत, आत्ता सध्या किती अवेलेबल आहे जनरेशन त्याच्यावर चार्जेस अप्लाय केले जातात. प्लस व्हॅरिएबल चार्जेस विच आर रिलेटेड टू द फ्युएल चार्ज, म्हणजे फ्युएलला किती पैसे लागतात इयर वाईज, तर ते बघितलं जातं. आणि प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, म्हणजे प्लांट रन करण्यासाठी काय काय कॉस्ट येतं ते. थर्ड, अनस्केड्यूल्ड इंटरचेंज चार्ज, की ज्याच्यामध्ये स्केड्यूल्ड रेट म्हणजे ठरलेलं आहे 600 मेगावॅट आणि त्याच्या जास्त किंवा कमी झाले तर ते काय केलं जातात, लिंकअप फ्रिक्वेन्सीशी लिंकअप केले जातात. कशासाठी, टू मेंटेन द ग्रीड फ्रिक्वेन्सी. मग अशी आपण बघितलं की पॉवर जनरेशन एक्स्ट्रा केलेलं आहे, पण त्या एक्स्ट्रा पॉवर जनरेशनमुळे फ्रिक्वेन्सी स्टेबल राहिलेली नाही आहे, ग्रीडची 50 हर्ट्ज राहिलेली नाही आहे, तर त्यांना एक्स्ट्रा जनरेशनसाठी कुठलेही चार्जेस पेड केले जात नाही. सो दॅट इज ABT. सो थोडक्यात ABT इज नथिंग बट कपॅसिटी चार्ज ऑर फिक्स्ड चार्ज प्लस एनर्जी चार्ज प्लस अनस्केड्यूल्ड इंटरचेंज चार्ज, हे सगळे ॲड करून काय तयार होतं, अवेलेबिलिटी बेस्ड टॅरिफ. सो जे लास्ट पार्ट आहे UI चार्ज, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू मेंटेन द ग्रीड फ्रिक्वेन्सी. आणि ग्रीड फ्रिक्वेन्सी मेंटेन करण्यासाठी हे चार्जेस काय केलेले आहेत, ABTमध्ये इंट्रोड्यूस केलेले आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.